उठ जा, उठ रहे, चल चल उठ, चल बहुत हो गया, उठ। हाँ भाई, गुड मॉर्निंग। हाँ, उत्साह उत्साह है सुबह सुबह। तर सकाळचे 5 वाजलेत आणि आता मी वाशीला आहे. महात्मा ज्योतिबा फुले हॉलमध्ये आमचा इव्हेंट आहे सकाळी बेबी शॉवरचा 9 वाजता आणि रात्री 11 वाजता आम्ही आलो आणि 12 नंतर आम्ही डेकोरेशनचं काम सुरू केलं आहे आणि आता सकाळचे 5 वाजले तरीसुद्धा आमचं काम जे आहे ते कंटिन्यू चालू आहे. खरं तर आम्ही 5 जण आलेलो आणि आत्ता सध्या आम्ही त्यातले 2 जणच काम करतो आहे आणि बाकीचे तिघांची जी ही अवस्था झालेली आहे. सुरुवातीला त्यांनी मला मदत केली कामासाठी, त्यानंतर जे त्यांनी ताणून दिलं आहे त्या अजून ते उठायचं नाव नाही घेत आहेत. नमस्कार आणि माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत. तर 31 तारखेला रविवारी माझा बेबी शॉवरचा इव्हेंट होता वाशीला महात्मा ज्योतिबा फुले हॉलमध्ये, जो की सकाळी 9 वाजता होता आणि डेकोरेशनसाठी आम्हाला 4 ते 5 तास लागणार होते. त्यासाठी मग आम्ही शनिवारी रात्री 11 वाजताच लोकेशनवर पोहोचलो. सर्व मटेरियल आम्हाला पोर्टर थ्रू लोकेशनवर घेऊन जायचं होतं, त्यासाठी मग आम्ही रात्रीच लोकेशनवर जायचं ठरवलं. टेम्पो येतं, सर्व मटेरियल टेम्पोमध्ये लोड करून आम्ही निघालो लोकेशनवर जाण्यासाठी. लोकेशनवर पोहोचल्यावर सर्व मटेरियल टेम्पोमधून अनलोड करून हॉलमध्ये पोहोचवलं. थोडा वेळ टाइमपास वगैरे करून मग आम्ही 12 नंतर डेकोरेशन करायला सुरुवात केली. स्टेजची साईज मोठी असल्यामुळे क्लायंटची रिक्वायरमेंट होती की त्यांना 10x30चा बॅकड्रॉप हवा होता. तर मग सर्वात आधी स्टेजवर कार्पेट पसरवून घेतला आणि त्यानंतर मग बॅकड्रॉप सेट करायला सुरुवात केली. बॅकड्रॉपवर फुलांच्या पट्ट्या वगैरे लावून बॅकड्रॉप कंप्लीट झाल्यावर आम्ही एक एक करून पाळणा, चंद्र आणि कृष्ण आणि यशोदाची राऊंड फ्रेम सुद्धा सेट करून घेतली आणि अशा प्रकारे आमचं बऱ्यापैकी डेकोरेशन झालं होतं. आता आम्हाला बलून्सचं एंट्री गेट आणि राधाकृष्णाचे 6 स्टँडी ॲड करायचे होते, त्यासाठी मग मी बलून्स फुगवायला सुरुवात केली. स्टँडी आणि एंट्री गेट कंप्लीट झाल्यावर बाकीचं जे काही छोटं मोठं काम होतं ते कंप्लीट करून आमचं डेकोरेशन जे आहे ते आता कंप्लीट झालं होतं, ज्याचा फायनल लुक तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. डेकोरेशन जर आवडलं तर लाईक करा आणि डेकोरेशन रिगार्डिंग जर काही रिक्वायरमेंट असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.